एक महत्वाची बातमी हिंगोलीतनं येते। हिंगोलीत कळमनुरीचे वंचितच्या उमेदवारानं हल्ल्याचा बनाव केल्याचं आता समोर आलंय। निवडणुकीच्या काळात वंचितचे उमेदवार दिलीप म्हस्के यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। मतं स्वतःच्या पारड्यात घेण्यासाठी हा हल्ल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। पोलिसांनी या प्रकरणी म्हस्के यांच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे। हल्ल्याच्या या घटनेनंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांना आपल्यावर हल्ला घडवून आणण्याचा आरोप म्हस्के यांनी केला होता। या हल्ल्यानं दिलीप म्हस्के यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थित राहता आलं नव्हतं। महत्वाची बातमी हिंगोलीतनं येते। हिंगोलीत कळमनुरीचे वंचितच्या उमेदवारानं हल्ल्याचा बनाव केल्याचं आता समोर आलंय। निवडणुकीच्या काळात वंचितचे उमेदवार दिलीप म्हस्के यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। मतं स्वतःच्या पारड्यात घेण्यासाठी हा हल्ल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। पोलिसांनी या प्रकरणी म्हस्के यांच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे। हल्ल्याच्या या घटनेनंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांना आपल्यावर हल्ला घडवून आणण्याचा आरोप म्हस्के यांनी केला होता। या हल्ल्यानं दिलीप म्हस्के यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थित राहता आलं नव्हतं।